चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 56 पासून तर 75 पर्यंतचे जे उदाहरणं आहेत ते पाहणार आहोत. व्यवस्थितपणे लक्ष द्या. 56 बघा, देवनागरी व आंतरराष्ट्रीय संख्यांची योग्य जोडी. देवनागरी म्हणजे काय तर मराठी अंक. देवनागरी म्हणजे काय तर मराठी अंक. आंतरराष्ट्रीय अंक म्हणजे इंग्रजी अंक आणि त्यांची योग्य जोडी. तर 905 912 चुकीचं आहे. 605 905 पूर्णतः चुकीचं आहे. इथं मात्र बरोबर आहे. 605 आणि 605 बरोबर जोडी आहे. खालील बेरजेचे उत्तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा. याचा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये एकच संख्या त्या ठिकाणी याची बेरीज करायची आपल्याला. बघा 34,3456 आणि 2,345 याची बेरीज किती? 6 5 11. आजचा गेला 1 5 4 9 1 10. आजचा गेला 1 4 3 7 आणि 1 8 3 2 5 म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. ठीक आहे. 524 या संख्येचे रोमन संख्या चिन्ह लेखन करा असा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. रोमन संख्या लेखन पद्धतीमध्ये LCDM तुम्हाला माहिती आहे. LCDM LCDM D काय म्हटलेलं आहे? D. इथे किती आहे? 50 100 500. D कुठे आहे पहा बरं. इथं एक D दिलेला आहे आणि इथं एक D दिलेला आहे. ठीक आहे. XX म्हणजे 20 आणि IB म्हणजे DXXIB हे बरोबर आहे. हे 50 हे 10 500 आणि हे 10 आणि हे 4 त्यामुळे ते 14 होईल. 514 ही संख्या होईल. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 करेक्ट आहे. त्यानंतर 59चा प्रश्न जो आहे ते 59वा प्रश्न पहा काय विचारलेला आहे की M म्हणजे किती? तर LCDM M म्हणजे 1000. M म्हणजे 1000 भागिले C भागिले C म्हणजे किती? C म्हणजे किती? 100. ठीक आहे. अधिक L म्हणजे 50. आता इथं पहिला बेरीज करू नका, पहिल्यांदा भागाकार करा. ठीक आहे. हे दोन, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. काय राहिला? 10 अधिक 50. 10 अधिक 50 म्हणजे काय आला? 10 अधिक 50 आलं 60. याला रोमन संख्या चिन्हात काय कसं लिहिणार? LX म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर 71 ही संख्या दर्शवणारी योग्य रोमन संख्या चिन्हे कोणती? 71 ही संख्या दर्शवणाऱ्या योग्य रोमन संख्या चिन्ह आपल्याला शोधायचं आहे. 71 तुम्हाला मी चार्ट दिलं होतं, त्या चार्ट मध्ये तुमच्या लक्षात आलेला असणार आहे की 71 कशा पद्धतीने लिहिली जाते. LXXI या पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर 61 बघा, या संख्येत दशसहस्र स्थान. दशसहस्र स्थान म्हणजे कोणतं स्थान ते लक्षात येणं गरजेचं आहे. एकक, दशक, शतक, सहस्र आणि दशसहस्र. ओके. म्हणजे 10,000 स्थान जे आहे ना ते म्हणजे दशसहस्र स्थान. दशसहस्र म्हणजे काय? 10,000 स्थानचा जो अंक आहे ना तो म्हणजे दशसहस्र स्थान. ओके. 8 ची किती किंमत होणार आहे? 8 ची स्थानिक किंमत 1 2 3 4. 4 शून्य द्या. 1 2 3 4. स्थानिक किंमत ही दशक स्थानी. दशक स्थानी सुद्धा 8 आहे. त्याच्या किती पट आहे म्हणून त्याला भागिले काय करा? 80 करा. याचं उत्तर पहा. हा शून्य गेला, हा शून्य गेला. 8 1 8 8 1 8 1 2 3 3 शून्य दिलं म्हणजे उत्तर आलं 1000. ओके. त्यानंतर एका संख्येत 4 दशलक्ष. एका संख्येत 4 दशलक्ष. त्यानंतर 0 लाख, 0 10,000, 4 दशलक्ष. 4 दशलक्ष स्थानी पाहायचं. इथं पहा 7 एकक म्हटलेलं आहे. एकक स्थानी 7 कुठं कुठं आहे ते पहा. इथं सुद्धा आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे. ओके. त्यानंतर 3 दशक म्हटलेलं आहे. 3 दशक पहा बरं कुठं कुठं आहे. सगळीकडेच 3 दशक आहे दिलेलं आहे. त्यानंतर पुढे जायचं काय? 1000 म्हटलेलं आहे. 1000 कुठं दिलेलं आहे? इथं 5000 म्हटलेलं आहे. इथं एक कुठं दिलेलं आहे? 62चं उदाहरण इथं दिलेलं आहे बघा. या ठिकाणी 1000 आणि 0 10,000 म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? 0 10,000 म्हटलेलं आहे. म्हणजे याचा ऑप्शन क्रमांक त्या ठिकाणी किती येणार आहे? 1 येणार आहे. ऑप्शन क्रमांक उत्तर किती येणार आहे? 1 येणार आहे. लक्षात घ्या. इथं 1 येणार आहे. 4 दशलक्ष. एकक, दशक, शतक, हजार,
10,000 लक्ष दशलक्ष, 4 ठिकाणी 4 वरती दशलक्ष स्थान आलं. 0 लाख, इथं 0 लाख दिलेलं आहे. 1,000 बघा इथं 1,000 स्थान दिलेलं आहे 1. ओके, इथं 5 शतक, इथं 5 शतक दिलेलं आहे. 3 दशक आहे, 7 एकक, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 अत्यंत करेक्ट ऑप्शन आहे. 2,000 रुपयाच्या 35 नोटा, म्हणजे 35 दुने 70, 35 दुने 70 बरोबर आहे. 35 दुने 70 म्हणजे 70,000 झाले. ठीक आहे. व 500 रुपयांच्या 160 नोटा, यांचा गुणाकार करायचा, यांचा गुणाकार करायचा. 16 पंचे 80, 16 पंचे किती 80, 80 आणि त्यानंतर हे 3 शून्य 1 2 3 यांचे एकूण रुपये किती 0 0 0 0 7 7 14 1 15, 1,50,000 म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला 1.5 लाख रुपये म्हणतो. काय म्हणतो 1.5 लाख रुपये म्हणतो. 64 जे आहेत स्थानिक किमतीतील फरक 39,500 आहे असा प्रश्न आहे. 39,500 आहे अशा पद्धतीचा हा प्रश्न विचारलेला आहे 64. यामध्ये 4 व 5 ऑप्शन येते. 4 व 5 कारण 4 ची स्थानिक किंमत 40,000 येते. किती येते 40,000 आणि 5 ची 500 आणि त्यांची वजाबाकी बरोबर 39,500 येते. इथं बघा 40,000 येते. किती येते 40,000 आणि या 5 ची स्थानिक किंमत 500. या ठिकाणी हे वजाबाकी करा बरोबर तुम्हाला 39,500 येईल. त्यानंतर 2,50,000 ही संख्या कोणत्या पर्यायात चुकीची आहे. तर 25 लक्ष हे चुकीचं आहे. 250,000 बरोबर आहे. 250,000 हे बरोबर आहे. 2,50,000 पण बरोबर आहे. 2.5 लक्ष सुद्धा करेक्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर 67वा प्रश्न जो आहे तो 67वा प्रश्न पहा काय दिलेला आहे. या संख्येतील अंकाची दर्शनी किंमत सर्वाधिक आहे. सर्वात मोठा अंक पाहायचा 9, याचा ऑप्शन क्रमांक 2. ओके. त्यानंतर 68चा ऑप्शन क्रमांक 4 येतो. हे सोपं आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर 69 7 8 आणि 6, 7 ची स्थानिक किंमत 1 2 3 4, 4 शून्य द्या 7 वरती 1 2 3 4. 8 ची स्थानिक किंमत 8च एकक स्थानी. 6 ची स्थानिक किंमत 600, 600 हा यांची बेरीज करा 8 0 6 0 7. ओके 70,608 ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. 70वा प्रश्न मात्र व्यवस्थित पहा कारण कन्फ्युजन करणारा हा प्रश्न आहे आणि बऱ्याच वेळा विचारलेला आहे. 70वा क्वेश्चन जो आहे तो व्यवस्थित पहा. या ठिकाणी 10A अधिक B, 10A अधिक B बरोबर किती आहे 84. ही 2 अंकी संख्या 84 आहे. ही 2 अंकी संख्या 84. B ची किंमत दिलेली 4. 10A B ची किंमत तिथं लिहून घ्या 4 बरोबर हे 84 आहे. तसं हे अधिक 4 आहे, तिकडे गेल्यावर काय होणार वजा 4 होणार. म्हणजे 10A इथं राहिलं बरोबर 84 वजा 4 करा. 10A बरोबर 84 वजा 4 80. 10A हे गुणिले आहे, तिकडे गेल्यावर काय होतात भागिले होतात. म्हणजे A बरोबर 80 भागिले 10. या ठिकाणी हा शून्य गेला, हा शून्य गेला, राहिलं काय 8. याची किंमत किती आहे तर 8 आहे. याची किंमत किती आहे 8. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. ठीक आहे. व्यवस्थितपणे लिहा. तुम्हाला जर शंका वाटली तर तिथं कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा आणि मात्र हे गणित व्यवस्थित लिहा. ओके. त्यानंतर म्हणजे याचा ऑप्शन क्रमांक 4 आहे. 71वा बघा. 71वाचा प्रश्न जो आहे 71वा तिसरा पर्याय बरोबर आहे. कितवा तिसरा पर्याय बरोबर आहे. हे सोपं आहे. त्यानंतर 72 जो आहे हे पण सोपं आहे. दुसरा आहे 5 एके 5 करायचा. त्यानंतर 8 एके 8 1 2 3 शून्य द्यायचे. 70 घ्यायचं. हे 600 घ्यायचं आणि हे गेस करायचं. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. त्यानंतर 73वा चौथा पर्याय जो आहे तो करेक्ट आहे. 74वा जो प्रश्न आहे त्याचा तिसरा ऑप्शन करेक्ट आहे. 74वा जो काही प्रश्न दिलेला आहे त्याचा तिसरा ऑप्शन बरोबर आहे. 74वा जो प्रश्न दिलेला आहे त्याचा तिसरा ऑप्शन बरोबर आहे. 4,950. ओके. 5 अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक म्हटलेला आहे. याची स्थानिक किंमत किती आहे 1 2 3 3 शून्य द्या 1 2 3. त्यानंतर याची 50 आहे. त्यातला फरक जो आहे तो किती आहे 4,950.
त्यानंतर योग्य जोडे ओळखायचे. 10,000 बरोबर 1 हे ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. 10 दशक बरोबर 2 1 म्हटलेलं आहे, 2 शतक म्हटलेलं आहे, तिथं 1 शतक पाहिजे होतं, होय की नाही. त्यानंतर 1 दशक म्हणजे किती रे, 10 येत आहे. 10 10 कोटी म्हणजे काय, 1 10 10 कोटी, ठीक आहे. सॉरी, इथं 1 दशलक्ष म्हटलेलं आहे, 10 10 कोटी म्हणजे त्या ठिकाणी जवळजवळ कोटीच्या आसपास संख्या जातात, त्या हा सुद्धा ऑप्शन चुकीचा आहे. ओके, ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. या पद्धतीने सर्व ही जी काय उत्तरपत्रिका आहे, सॉरी प्रश्नपत्रिका आहे, याची उत्तरं मी तुम्हाला समजून सांगितलेली आहेत. आपण नेक्स्ट संडे जो आहे तो बुद्धिमत्ता आणि इंग्रजी या विषयाचा पेपर घेऊया. त्याच्यावरती सुद्धा अशाच पद्धतीने तयारी करायची आहे, ठीक आहे. ओके, तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत ते कमेंट बॉक्समध्ये टाईप करा किंवा माझ्या वैयक्तिक नंबरला त्या ठिकाणी 88 066 73 72 9 वरती फक्त तुमचे गुण टाका. त्याचबरोबर तुमचे जे काही मार्क्स आहेत ते एक फाईल तयार करा. महत्वाचं आहे तुमचे जे मार्क्स आहेत की पहिला पंधरवाडा जो आहे, पहिला पंधरवाड्याला तुम्हाला किती गुण मिळाले, त्याचे मार्क्स किती मिळाले, त्यामध्ये सुद्धा मराठीला किती, त्यानंतर गणितला किती ते या ठिकाणी लिहून ठेवा. गणित विषयात किती ते लिहा. ओके, समजा इथं तुम्हाला 50 पैकी 25 मिळाले किंवा 30 मिळाले, गणितला तुम्हाला त्या ठिकाणी 80 मिळाले किंवा काय असतील ते लिहा, त्याची टोटल करा आणि कशा पद्धतीने प्रोग्रेस होत आहे त्याचा विचार करा. आपण नेमका कुठे आहोत, आपण नेमका कोणत्या ठिकाणी आहोत त्याचा विचार करा. ओके, ज्या वेळेस लाईव्ह सेशन सुरू होतील त्यावेळेस आपल्याला एकत्रितपणे सर्व व्हिडिओ जो आहे तो पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर गणित प्रावीण्याचं डिजिटल ॲप सुद्धा आपण डेव्हलप केलेलं आहे, थोडीशी सेटिंग बाकी आहे, 2-4 दिवसात ते सुद्धा तुम्हाला मिळून जाईल, ठीक आहे. ओके, थँक्यू. यामध्ये महत्वाचा विषय लक्षात घ्या की आपण गुणांची नोंद करा, गुणांची नोंद करा. एक फाईल तयार करा, तिथं गुणांची नोंद होणे अपेक्षित आहे. गुणांची नोंद महत्वाची आहे. आणि मित्रांनो, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या गोष्टीचा फायदा व्हावा म्हणून त्यांना देखील आपल्या बरोबर त्यांची सुद्धा प्रगती झाली पाहिजे, त्यांना देखील ग्रुपमध्ये ऍड करून घ्या, त्यांना देखील दिलेले व्हिडिओ जे आहे ते व्हिडिओ पाठवत जावा, ठीक आहे. थँक्यू.